या सभेमध्ये त्यांनी बोलत असताना मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले असा आरोप आता सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला। मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना जरांगेंनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला। यानंतर जरांगेंवर चहूबाजूंना टीकेची झोड उठली। मात्र आपण आक्षेपार्ह भाषा वापरली नसल्याचं जरांगेंनी म्हटलं। मात्र त्याचवेळी चुकून काही शब्द कमी जास्त झाला असेल तर मागे घेतो असंही जरांगेंनी स्पष्ट केलं। देवेंद्र फडणवीस त्याच्या असले चिल्लर टाळे करायला लावतो होय डीवायएसपीला। मराठीचे डीजे बंद पाडन, कुठं काहीच करन। शांततेत जात हे मई, शांततेत मई जात मागणी करती। तुम्ही विनाकारण त्याला डवचिता। डीजे काय विषय करावं? नाही मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांची। जरांगेंनी जी शिवराळ भाषा वापरलेली होती त्यानंतर आता भाजपचे नेते आक्रमक झाले आणि यानंतर त्यांनी जरांगेंना थेट इशाराच दिलाय। पाहूया। जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे। त्यांना हरामखोर बोलत असताना तुम्हाला आम्ही सुपारीखोर जरांगे तुला बोलू का, तुला चिंधीचोर त्या ठिकाणी बोलू का? आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्या अवकातीतनं आपण बोललं पाहिजे। एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही? आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोलला तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही।